इथं मी लावलेलं आहे मोसंबीचं झाड। समोरच इथे 2 सीताफळाचे झाडं होते। ते झाडं तोडले ना तेव्हा या झाडाची पण छाटणी केली होती। खूप दाट झाड आलं होतं हे। पण या झाडाच्या फांद्या छाटल्यानंतर मला त्या फांद्या फेकून द्याव्याशा वाटल्या नाही, कारण माझ्याकडे एकच मोसंबीचं झाड आहे आणि ते पण खूप छान आलंय। तर त्या फांद्यांचं मी काय केलं चला तर तुम्हाला दाखवते। छाटलेल्या मोसंबीच्या फांद्या माझ्या मिस्टरांकडून मी व्यवस्थित कट करून घेतल्या आणि त्या एका बरणीमध्ये लावल्या। आता ह्या फांद्या मी 8 दिवसापासून 8 ते 10 दिवस झाले असतील तेव्हापासून लावलेल्या आहेत आणि लावल्यानंतर मी अशा पद्धतीने बांधून ठेवल्या। कारण की मी जेव्हा जास्वंदीचे कलम तयार करते, गुलाबाच्या झाडाची तयार करते, तर याच पद्धतीने करते। म्हणून मी ट्राय केलं की चला मोसंबीच्या फांद्या लावल्या तर येतील का। तर खरोखरच हा माझा प्रयोग सक्सेस झालेला आहे। मला अजिबात माहीत नव्हतं की मोसंबीच्या फांद्यासुद्धा अशा लावल्याने येतील। कोणत्याही झाडाची माहिती काढून मी झाडं लावत असते, पण ज्या झाडांबद्दल काही माहीत नसतं ना ते झाडंसुद्धा मी लावून बघते आणि एखाद्या वेळेस ते सहज झाडं येतात तर त्यावेळेस मला खूप छान वाटतं, खूपच आनंद होतो। तसंच मला आज झालेलं आहे। जेव्हा हे फांद्या लावले ना तेव्हा मी व्हिडिओ केलेला नव्हता, मला वाटलं ते येतात का नाही म्हणून। आणि इथे एक सफेद जास्वंदीला पण छान फुलं आले। ती पण सफेद जास्वंदी अशीच मी काडी लावली होती। सफेद जास्वंदीच्या मी 4 काड्या लावल्या होत्या, तर ते 4ही काड्या छान आलेल्या आहेत आणि त्याला फुलं पण छान छान येतात। आणि इथे झेंडूच्या झाडाला पण खूप सुंदर 2 फुलं आलेली आहेत। सीताफळाच्या झाडाखाली एक छोटंसं कुंदाचं रोप लावलं होतं मी। आज ती वेल इतकी मोठी झाली, ती आम्ही नेहमीच कट करत असतो आणि कट करून सुद्धा इतके फुलं येतात त्या वेलीला। आणि जेव्हा कधी मी बाहेर येते ना मला त्या फुलांकडे बघून खूप छान वाटतं। खूप पांढरे शुभ्र फुलं येतात आणि अशाही ते फुलं खूप खाली पडतात, म्हणून मी 2-3 फुलं असे वेणीला लावत असते। इथे बघू शकतो तुम्ही खाली फुलं पडलेले दिसत आहेत, काही फुलं बाजूला पण खूप पडलेले आहेत। आणि इथे समोरच्या एका फांदीला इतक्या कळ्या आलेल्या आहेत ना, जेव्हा या कळ्या खुलतील ना तेव्हा खूप छान पांढरी शुभ्र फांदी दिसेल ही। कुंदाच्या वेलीला खूप जास्त फुलं आले ना तेव्हा मी व्हिडिओ करतच असते। आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।